2 षटकांची असणार हे देखील लक्षात असू द्या. त्याचबरोबर पाहतोय या स्पर्धेकरिता ओमसाई खडकी आयोजित मैत्री चषक 2026 मध्ये मॅन ऑफ द सिरीज जी कूलर आपण पाहतोय ती कूलर आम्हाला या ठिकाणी सुपूर्द केली आहे. आमच्या गावातील ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक आणि जे खरं तर पेशंट गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, पाटबंधाऱ्यामध्ये त्यांचा जॉब आहे. खरं तर कर्जत विभागामध्ये त्यांचं ऑफिस आहे आणि त्या ऑफिस मध्ये ते जॉईंट आहेत. कळरामजी निरगुडा यांच्याकडनं आम्हाला या संपूर्ण स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी एक कूलर मिळाली आहे. त्यांचं देखील मी करीन सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने मी करील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज मात्र जिथे प्रेक्षकांना जागा मिळते तिथे मात्र अलोट गर्दी या मैदानावरती पाहायला मिळेल. खरं तर आपण पाहतोय मानाच्या आणि सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते. मानाचा करंड आहे खडकीकरांचा आणि या मानाच्या करंडावरती कोणत्या टीमचं नाव कोरलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. काही क्षणातच तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेमधील कोणता संघ चॅम्पियन होईल हे देखील तुम्हाला निश्चित रूपाने पाहायला मिळेल. खरं तर सन्मान्य आदरणीय राऊतशेठ विषय पंचायत समिती कर्जत माजी सभापती यांच्या सूचनातून साकारलेली स्पर्धा आहे. आणि दुसऱ्या साईडने भागला तर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय विराशेठ देशमुख या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून खरं तर A1 ची जोडी आहे आणि या A1 च्या जोडीच्या माध्यमातून आपण पाहतोय मैत्री चषक 2026 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने जेव्हा नवीन साल येतात ना तेव्हा तुम्हाला मैत्री चषक ही निश्चितच पाहायला मिळते. प्रत्येक वर्षी ही स्पर्धा याच हक्काच्या क्रीडांगणावरती भरवली जाते. खरं तर खडकीकरांचं हे मैदान खूप लकी आहे की आम्हाला एवढं चांगलं सुंदर असं मैदान आहे आणि या सुंदरच्या मैदानावरती आम्हाला सातत्याने प्रत्येक मॅच प्रत्येक टुर्नामेंट आम्हाला सहज रीतीनं भरवता येते आणि खेळवता देखील येते. जवळ पण एकदा मॅचच्या दिशेने जिथे आमच्या टेक्निकल रूम मधून ब्रदरस्पोर्ट इव्हेंट ही वाहिनी सज्ज आहे हा सामना कॅचअप करण्याकरिता. परंतु मॅच मध्ये पुन्हा एकदा बोलतोय जिथे टॉस जिंकलाय श्री सिद्धिविनायक आरोग्य टीमनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कुठल्याही प्रकारची पॉवर प्ले नसणार हे देखील लक्षात असतं. परंतु आता संध्याकाळच्या सत्रामध्ये जुना जाणता खेळाडू अगोदरच्या विकी भाऊ म्हटलं ना तर 2018 ते 20 च्या सालामध्ये दीपक निरगुडांचा बोलबाला वेगळा होता. परंतु कुटुंबाची जबाबदारी आहे आणि त्यांना माहिती आहे फर्स्ट प्रायोरिटी इज इम्पॉर्टंट. सध्या तरी ते जॉबला फार महत्व देतात आणि जॉब त्यांचा सर्व काही स्वप्न आहे. त्यामुळे क्रिकेटला ते जास्त काही महत्व देत नाहीये. त्यामुळेच की काय क्रिकेट त्यांच्यापासून थोडंसं लांब झालं आणि ते देखील क्रिकेट पासून थोडंसं लांब झालेत. सातत्याने ओमसाई खडकी टीम म्हटली तर दीपक नावाचा एक वादळ वेगळंच निर्माण होतं 2015 ते 20 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये. परंतु 2020 मधून भागला तर दीपक निरगुडाचा बोलबाला नाही राहिला. त्याचं एक एकमेव कारण मी तुम्हाला सांगितलं की तो सध्या तरी फर्स्ट प्रायोरिटी फॅमिली इज इम्पॉर्टंट. ग्लास बॉल आणि ग्लास बॉल वरती इथे कुठल्याही प्रकारची धाव नाही. डॉट बॉल आलाय. आज मात्र सागर कांबळीने कमबॅक भरपूर चांगलं केलंय. डॉट बॉल पगलाच बॉल या ठिकाणी पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवर तुम्हाला पाहायला मिळतील गणेश ज्याने पगला चेंडू फेस केलाय. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. सातत्याने आपण पाहतो चांगला दाबा त्याच्या बॅट मधून येत असतात. परंतु यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेटला त्याचा छोटा बंधू आपण पाहतोय अगदी राकेश कांबळे त्याच्याकडनं चूक बॉल सीमा पार होईल फरार मिळतील दाबाच्या. तर राकेश कांबळीकडनं या अपेक्षा देखील नव्हता. मिस फिल्डिंग झाली आणि त्यानंतर तिथे चौकार पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने स्वतःच आणि संघाचं अकाउंट पण होत असताना पाहायला मिळतं. गुडचरणपाडा एक संघ सध्या तरी बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. अगदी विचार केला तर गणेशच्या बॅट मधून सातत्याने चांगल्या धाबा येतात. परंतु सागरच्या विरोधात किती धाबा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिला बॉल डॉट होता आणि दुसऱ्या चेंडूवरती इथे चौकार आलाय. इथे 4 धाबा दाखल करत आहेत. अजून या षटकातील 4 चेंडू शेष आहेत. जितका दबाव गोलंदाज सागर कांबळीवरती आहे ना आणि तितकाच दबाव देखील गणेशवरती देखील आहे. परंतु यावेळेस लेग स्टिकला हा चेंडू रिलीज केलाय आणि त्यावरती फक्त बॉलला दिशा दिली आहे. बॉल जर डीप फाईनला फेकून दिलाय. गणेशच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक बिग ब्लास्ट बिग हिट षटकार. आपण पाहतोय फलंदाज गणेश
सत्ताधारी ड्रीम कार्ड आणि मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग करतोय गुडसरंपाडा एक संघाचा तारणारा खेळाडू. याच खेळाडून खर तर दुसऱ्या दिवसामध्ये देखील हंगामा माजवला होता आणि तोच संघ गुडसरंपाडा एक संघ खर तर हाय पोल मधून 5 स्टार 5 मध्ये प्रवेश दाखल झाला होता. परंतु यावेळेस पुन्हा एकदा शॉट ऑफ लेनचा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उचल घेणारा बॉल पंचाने दंडित केलाय गोलंदाज सागर कांबडीला. इथे बाउन्सचा बॉल आहे आणि त्यामुळेच की काय इथे वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावलेले एकाच्या मदतीनं 11 धाबा दफलकावरती. अकरा धाबा दाफलकावरती आपण आज पाहतोय आजच्या गटातील श्री सिद्धिविनायक काराव टीमनं खर तर 5 स्टार 5 मध्ये प्रवेश केलाय. परंतु तिथून देखील त्यांना नशिबाची साथ मिळाली. टॉप 3 मध्ये प्रवेश दाखल केला परंतु शॉट ऑफ लेन यावरती बॉल कन्वर्ट केल्याने त्याला पाठवलंय सर लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक बॅक टू बॅक गणेश ऑन ऑफ आहे सिक्सर. चला सिद्धिविनायक काराव टीम आपण जास्त टीम मीटिंग करू नका. चला अजय अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे आणि अंधाराचं साम्राज्य पसरण्याच्या अगोदरच जी काही फायनल मॅच आहे ती आपल्याला या ठिकाणी खेळवायची आहे. त्यामुळे लगेचच सिद्धिविनायक काराव टीमने थोडंसं सहकार्य करा. खरं तर सिद्धिविनायक काराव टीमचं खूप लकी आहे तुम्ही 5 स्टार 5 मधून टॉप 3 मध्ये दाखल झालात. सुरुवातीला देखील मी चर्चा केली की हंगामामध्ये 2026 मध्ये जसं पालटलं ना तसं मात्र देखील सिद्धिविनायक काराव टीमचं देखील नशीब पालटलेत की काय. ज्यावेळेस पुन्हा एकदा खुला टप्प्याचा चेंडू खोदून काढला मिड विकेट रिझनला. सातत्याने राकेश कांबडी मैदानाच्या आतमध्ये चुक्या करताना शेवटच्या क्षणाला बॉल स्टॉप केलाय. खर तर राकेश कांबडी एक स्टार खेळाडू आहे आणि त्या खेळाडूकडनं अपेक्षा देखील नाहीयेत की हा खेळाडू अशा पद्धतीने मिसफिल्डिंग करू शकतो. परंतु क्रिकेटमध्ये एक चूक तुम्हाला मैदानाच्या आतमधून बाहेर काढू शकते आणि सध्या तरी त्याच्या खेळण्यावर एकच वाटतंय की सध्या तरी डिप्रेशन मध्ये खेळतोय. सध्या तरी स्वतःवरती जबाबदारी खेळत नाहीये. कदाचित तिथून थोडासा दबाव आहे क्षेत्ररक्षण करत असताना राकेश कांबडी या क्षेत्ररक्षणावरती. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन इथे आपण पाहतोय झेल महत्वाची आहे. अगदी चेंडू खाली वेगाने अत्यंत आपले जवळचे मित्र निकेश कांबडी पोहोचले होते परंतु आबाक्याच्या बाहेर झेल होती. परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू स्टॉप केलाय आणि पाहता त्या ठिकाणी मिळतील धाबा इथे 3. या 3च्या मदतीने षटक क्रमांक पहिला इथे संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या अंती प्रथमतः बॅटिंग करत असताना धावसंख्या दाफलकावरती बिनबाद 22 धाबा दाफलकावरती. परत देऊ आमच्या रोहन डिझेल एक संधी. षटक टाकलं होतं गोलंदाज सागर कांबडीनं. परंतु आता दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाज राकेश कांबडी आलेत मात्र सागर कांबडीचा छोटा बंधू आणि या ठिकाणी जर पाकलं गेलं तर या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज राकेश कांबडी ऑन बॉलिंग ट्रॅक वरती समोर यावेळेस टाकलं आणि त्याला उडवलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं भरपूर लांबच लांब. राकेश कांबळीवरती देखील हल्ले चढवले जात आहेत आणि पहिलाच बॉल फेस करत असताना फलंदाज गणेश ऑन अ फायर. आणखीन एक धमाका षटकार. देखील हल्ले चढवले जात आहेत. धावसंख्या दाफलकावरती बदल होईल 28 धाबा दाफलकावरती. अजून या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. समोर फलंदाज
गणेश 7 बॉल मध्ये 27 बरोबर खेळतोय, पण यावेळेस पुन्हा एकदा व्हेरिएशन केलंय. सुरुवातीला पहिल्या बॉल वरती वेगाने टाकला, त्यावरती जोरात मार पडला आणि त्यानंतर दुसरा चेंडू इथे स्लोवर गतीचा पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय इथे. अशा पद्धतीचे डॉट बॉल टाकले तर धावसंख्या कमी थांबू शकते, परंतु इथून पकडलं गेलं तर अगदी व्हेरिएशन केलं. आडवा पाटने फूट करायचं होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय पुन्हा तर राईट मध्ये विकेट. शॉट अप लेन पुन्हा एकदा पाहतो मिस्ट्रामिक स्ट्रोक झालाय. वेगाने चेंडू खाली पोहोचले होते निकेश कांबडी. ओ मैदानाच्या आतमध्ये चुक्या करतायत. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच. अशा पद्धतीच्या चुक्या मैदानाच्या आतमध्ये सिद्धविनायक काराव टीमने केल्या तर तुम्हाला सामना सहज रीतीनं सोडावा लागेल. कदाचित मी म्हणेन इथे निकेश कांबडी सातत्याने चुक्या करतोय. आज सातत्याने 2 चेंडू वरती 2 त्याने झेल ड्रॉप केलेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अगदी झेल टिपण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु क्रिकेट वरती त्यांचा अफाट प्रेम आहे, परंतु काय म्हणून इथून की काय त्याने झेल ड्रॉप केली. 3 बॉल फेकलेत, 8 धाबा खर्च केलेत. यावेळेस पुन्हा एकदा शॉट अप लेनचा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स आला आणि फलंदाज गणेश तिथे पाहतच राहिला. डॉट बॉल आलाय. 9 चेंडू 29 धावसंख्येवरती खेळतोय. या 2 चेंडूवरती जर 2 मोठे फटके आले तर इथून मी म्हणेन अर्धशतक करतर गणेशच्या नावावरती पाहायला मिळेल का, हा देखील एक मोठा प्रश्न आहे, कारण 10 चेंडू 29 धावांवरती खेळतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी शॉट अप लेनचा बॉल होता, परंतु तिथून फक्त मिळाली ती सिंगल धाव. थोडासा थ्रोफेकीमध्ये गचाळ पाहायला मिळालं आणि तिथून फक्त मिळाल्या 2 धाबा. या 2 धाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहायला मिळाला 32 धाबा फलकावरती. तर गुडचरणपाडा ए संघ म्हटला तर प्रकाशने आतापर्यंत 12 चेंडूंपैकी 11 चेंडू त्याने स्वतःकडे ठेवलेत आणि 31 धाबा त्याच्या बॅटमधून एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव होती. सागर कांबडीनं पगलं षटक फेकलं होतं, परंतु शॉट अप लेन त्यावरती केलंय कन्वर्ट. 1 मान आर्मी. खर तर गणितचं कौतुक करत इतकं फारसं कमीच आहे आणि गणितच्या बॅटमधून आलाय आणखीन एक बिग ब्लास्ट षटकार. चला सामना स्पीडअप करा, जेणेकरून जो विजेता संघ आहे तो दत्तकृपा गुडसरणपाडा बी टीमच्या विरोधात तुम्हाला जास्तीत जास्त षटक खेळवले जातील हे देखील लक्षात असू द्या. त्यामुळे प्रत्येक आता इथून गुडसरणपाडा बी टीमनं इथून वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. खरं तर काही क्षणातच ज्यांची आम्हाला आतुरता लागली आहे आपण या ठिकाणी पाहतोया. करता गेले 4 दिवस सातत्याने आम्ही नेहमी चर्चा देखील केली आहे, ज्यांच्या नाबाडी ही स्पर्धा भरवली गेली आहे, ज्यांच्या नावाचा बोलबाला पंचायत समिती कर्जत, त्यानंतर ग्रामपंचायत काराव, ग्रामपंचायत पाषाणे या आधीमध्ये त्यांचा राहिला आहे आणि अतिशय चांगले व्यक्तिमत्व. जेव्हा जेव्हा या पंचकृषीमधील एखाद्या व्यक्तीवरती किंवा एखाद्या कुटुंबावरती सुखाचा किंवा दुःखाचा डोंगर असेल ना, ते सहजरीतीनं अगदी जबाबदारी ते पेलतात आणि त्यांचं काही क्षणातच आगमन होईल. पंचायत समिती कर्जत माजी सभापती राहुल शेठ विशे यांचं काही क्षणातच इथे आगमन होईल आणि त्यांचं देखील आपण करूया वेलकम. बारा चेंडू आणि विजयासाठी 39 धावसंख्येची गरज आहे. कदाचित ओमसाई दात्रेवाडी बी टीमच्या विरोधात देखील गुडसरणपाडा बी टीमनं जवळपास 35 पेक्षा धाबा होता.
खरं तर 34 धावांचं टार्गेट होतं ओमसाई दात्रेवाडी बी टीमला, परंतु तिथून पाकलं गेलं तर दत्तकृपा गुरुचरणपाडा बी टीमनं देखील तो सामना डिफेंड केला, परंतु हा सामना देखील आपण पाहतोय त्याच गावातील हा दुसरा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर हा संघ म्हटला तर दत्ता यांच्या नावाने हा संघ ओळखला जातोय आणि दत्तकृपा गुरुचरणपाडा बी संघ म्हटला तर पवनच्या नावाने तो संघ ओळखला जातोय. पवन आणि हेमंत हे दोन्ही खेळाडू स्टार आहेत आणि या दोन्ही खेळाडूंच्या नावानं तो संघ या ठिकाणी ओळखला जातोय. भिवंडी विभागातील हे दोन्ही संघ आहेत, खूप लांबूनचे संघ आहेत आणि आज मात्र खरं तर भिवंडीच्या विभागामधील गुरुचरणपाडा टीमनं दोन्ही टीमनं भरपूर चांगले खेळ दाखवलाय. पहिलाच बॉल लॉफ्टेड केलाय, स्ट्रेट अँड राऊंडचा फटका, क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतात लॉंग ऑनला, परंतु स्ट्राइक एंड वरती राकेश कांबडी आणि राकेश कांबडीच्या बॅट मधून आलाय पहिलाच बॉल, बिग हिट, चौका. आपण पाहतोय पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वरती इथे आपण बघलं गेलं तर आज चौकार आलाय. आज चौकाराने इथून राकेश कांबडीने देखील स्वतःचा अकाउंट ओपन केलाय, परंतु इथून हे देखील विसरून चालणार नाहीये की गोलंदाज दत्ता तुम्हाला पाहायला मिळतात आणि दत्ताच्या नावाने हा संघ नेहमीच ओळखला जातो. टीमचे कॅप्टन येते आणि त्यांना माहिती इथून धावा सध्या तरी रोखायच्यात, परंतु यावेळेस पुन्हा एकदा मिसनामिक स्ट्रोक झालाय. मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक पोहोचलेत, चेंडू खाली टीपला जाहीर जाईल आणि संपवलाय फलंदाज राकेश कांबडीचा खेळ. दुसऱ्याच बॉल वरती फलंदाज बाद. घडली होती याच क्रीडांगणावरती. या खेळाडून त्या गतवर्षी मध्ये काय बोलबाला राहिला होता या खेळाडूचा. प्रथमेश सप्रा आपण पाहतोय ऑन स्ट्राइक, मोठ्या शैलीचा खेळाडू आहे. जर या खेळाडूच्या बॅटच्या चेंडूला चेंडूचा स्पर्श बाबत कन्वर्ट झाले तर चेंडू तुम्हाला आउट ऑफ पार पाहायला मिळतील, याच्या तरी मात्र शंका नाहीये. हा देखील एक हार्ड हिटर आहे, त्याच्या बॅट मधून सातत्याने धाबा येत असतात, चांगला धाबा येतात, परंतु हा बॉल आडवा बॅटने फूट करायचं सुद्धा जमलं नाहीये. पहिलाच बॉल डॉट फेकलाय गोलंदाज दत्तानं. हा चांगला गोलंदाज आहे, सध्या तरी दत्ताला माहिती आहे श्री सिद्धिविनायक काराव टीमच्या प्रत्येक खेळाडूच्या नाग्या कशा टेचायच्यात हे त्यांना चांगलं ठाऊक आहे. यावेळेस फुलर लेन मी तुम्हाला अगोदर देखील चर्चा केली आणि बॉल पाठवलंय सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरनं लांबच लांब. प्रथमेश सप्रा ऑन फायर, षटकार. रिप्ले मध्ये आपण बघला काय फटका होता. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बाटने खेळण्याचा फूट करायचं होतं, परंतु ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर आणि ऑफस्टिकच्या बाहेर असताना देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात थांबलेले एकाच्या मधीने दाफुलका दाफुलकावरती पाहायला मिळेल. 11 धाबा दाफुलकावरती. हे दोन चेंडू फार महत्वाचे आहेत. या दोन चेंडूवरती एका दुसरा मोठा फटका आला तर श्री सिद्धिविनायक कारावटी मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या दिशेने जाऊ शकते आणि त्याच अनुषंगाने सध्या तरी बॅटिंग करत असताना प्रथमेश सप्राच्या बॅट मधून आलाय आणखी एक बिग ब्लास्ट दत्तावरती आक्रमण, बिग हिट, षटकार. प्रथमेश सप्रासाठी एकच सांगेन, ना मुहूर्त देखता है ना सूरत देखता है, बस टीम की जरूरत देखता है. या मॅच मध्ये आपण पाहतोय सध्या तरी 17 धाबा दाफलकावरती, प्रत्येकी षटकामागे 20 पेक्षा जास्त धाबा बनवायच्यात. 39 धाबा दाफलकावरती कंप्लीट करायच्यात, 17 बनल्यात. यावेळेस आपण पाहतो समोरून बॉल टाकलाय, चेंडू पडल्यानंतर ऑब्स्टिक वरून जाणारा बॉल इथे पाहायला मिळाला आणि इथून पाहता पाहता डॉट बॉल इथे या ठिकाणी पाहायला मिळाला. या डॉट बॉलच्या मदतीने आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 39 धाबांचा पाठलाग करत असताना अवघ्या एक बाद 17 धाबा दाफलकावरती आहेत. आता समीकरण राहिलाय 6 बॉल 22 ची गरज. 22 धाबा 6 बॉल बनल्या जातील का
कारण अजूनही टीमचे कॅप्टन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळते सागर कांबडी, मात्र ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय आणि तो सुद्धा तरी स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. आता स्वतःकडे जास्तीत जास्त स्ट्राईक घेऊन खेळावा लागेल सागर कांबडीला, कारण सागर कांबडीकडे एक चांगली क्षमता आहे. त्याच्या बॅटमधून सातत्याने धाबा येत असतात, परंतु गुरसडंपाडा टीमच्या विरोधात तो 6 चेंडूवरती बाबी धाबा बनवू शकतोय. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मी म्हणेन गुरसडंपाडा टीमचा गोलंदाज या ठिकाणी चुक्या करतोय. अगदी लेग स्टिकला चेंडू रिलीज केला आणि चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ मिळतीय श्री सिद्धिविनायक काराव टीमला. चेंडू होईल फरार, मिळतील धाबा 4. मग टीमचे कॅप्टन दत्ता आणि दत्ताने केलेली चूक हे त्यांना मागात पडू शकते. 5 बॉल 18 धावसंख्येची गरज बनवू शकतोय सागर कांबडी. त्याच्या बॅटमधून नेहमी चांगला धाबा येत असत, परंतु शॉर्ट ऑफ लेनचा बॉल यावेळेस पाकलं गेलं तर फक्त सिंगलला धाव फलकावरती ॲक्वडली जाईल, परंतु दुसऱ्या धाब्यासाठी देखील प्रयत्न आणि या 2 धाबा सहज रीतीने कंप्लीट. सागर कांबडीला एकच सांगेन, जर हा सामना सागर कांबडीने जिंकवला तर मी स्वतः समालोचक सोनू आगिवला यांच्याकडनं तुम्हाला 301 रुपयाचं कॅश प्राइज रोख रक्कम दिली जाईल. कारण सागर कांबडी म्हटलं तर आमच्या सासऱ्यांचे ते सुपुत्र आणि रिलेशन म्हटलं तर माझे मिळून येत. त्यामुळे 4 चेंडू 16 धावसंख्येची गरज. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतो अपस्टिकच्या बाहेर दबावाखाली सध्या तरी गोलंदाजी करत असताना मयूर तुम्हाला पाहायला मिळतात. 4 बॉल मध्ये करायच्यात 15 धाबा. खर तर गोरेगावच्या मैदानावरती 3 बॉल मध्ये 18 धाबा करायच्या होत्या आणि त्या मैदानावरती सागर कांबडीनं केल्या होत्या. परंतु यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल फटका एक्झिक्युटेड आणि बॉल पाठवले सरळ लॉंग ऑफ रिजन मध्ये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, धाबा मिळतील 4. जर इथे श्री सिद्धिविनायक काराव टीमनं सामना जिंकला तर गुरसरणपाडा हा सामना उभ्या आयुष्यामध्ये विसरणार नाहीये. कारण इथे जिंकला तर इथे डायरेक्ट फायनल खेळण्यासाठी सज्ज होईल. कोणता संघ जिंकेल समीकरणात राहिले. 3 बॉल मध्ये करायच्यात 11 धाबा. जरी 3 चेंडू सागर कांबडी खेळला तर मॅच तो फिनिश करू शकतोय. इतकी ताकद या सागर कांबडीकडे पाहायला मिळते. 3 चेंडू फेस केले, त्याच्या बॅट मधून 10 धाबा आल्यात, परंतु 3 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. एका साईडने 3 चेंडू 10 धाबा त्याने कुठल्यात, परंतु दुसऱ्या साईडनं 3 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. एकाच मोठा फटका या मॅच मध्ये वापसी करेल गुरसरणपाडा टीमची, परंतु श्री सिद्धिविनायक काराव टीम कमी लेखून जमणार नाहीये. 3 बॉल 11 करायच्यात. यावेळेस सेकंड राऊंडचा फटका एक्झिक्युट केलाय. अगदी लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होईल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक लागोपाठचा हा दुसरा चौकार येतोय फलंदाज सागर कांबडीच्या बॅटमधून. गुरसरणपाडा तर ए संघाला चर्चा करण्यामध्ये भाग पडले सागर कांबडीनं. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. असं वाटलं होतं की भाऊ हा सामना 1 साइडेड पाहायला मिळेल, परंतु सागर कांबडी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत हा सामना तो संपू शकतोय आणि त्याच्या बॅटमधून आता धावायला सुरुवात झाली आहे. 2 बॉल 7 ची गरज. हा चेंडू फार निर्णायक आहे. या चेंडूवरती षटकार, सिंगल धावाली, डबल धावाली तरी देखील मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकते. मॅच भरपूर महत्वाची आहे. जो संघ जिंकेल तो संघ थेट फायनल तिकीट प्रवेश बुक करेल. 2 बॉल मध्ये करायचं 7 धावा. एका साईडनं वांगणीचं क्रिकेट आहे तर दुसऱ्या साईडनं भिवंडीचं क्रिकेट आहे. कोण कोणावरती भारी. फार महत्वाची मॅच आहे. खरं तर गुरसरणपाडा ए संघ तुम्ही तुमच्या जबाबदारीने खेळा. कुठल्या प्रकारची या ठिकाणी स्पर्धेला गालबोट लागला नाही आहे त्याची आपण दक्षता घ्या. कारण आता सागर कांबडी लय मध्ये आलाय. या त्याच्या बॅट मधून चांगल्या धाबा आल्यात. 4 बॉल मध्ये करायच्यात 14 धाबा. जिथे प्रेक्षक पायांवरती उभे होते तिथे आता पायांच्या टाचांवरती उभे झालेत. कारण मॅच भरपूर महत्वाच्या रंगतदार स्थितीमध्ये कोणता सामना जाईल. दत्तकृपा गुरसरणपाडा बी टीमच्या विरोधात खेळण्याकरिता कोणता संघ इथे फायनलचा तिकीट प्रवेश बुक करेल. कारण 2 बॉल विजयासाठी धाबा
करायच्यात 7 धावा, परंतु या बॉल वरती ऑफ स्टिकच्या बाहेर बॉल इथे पाहतो एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल 1 आणि 1 च्या मदतीने आपण पाहतोय 33 धावा धावफलकावरती 2 बॉल शिल्लक आहेत आणि 6 धावसंख्येची गरज. एक मोठा फटका श्री सिद्धिविनायक काराव टीम विजय मिळवल. काराव इथून जिंकेल की गुडसरंपाडा टीम जिंकेल हे सांगता येणं कठीण आहे. 2 बॉल 6 ची गरज. यावेळेस आपण पाहतोय मिश्रामी स्ट्रोक झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये पॉइंटला शतरक्षक टीपला जाहीर जाईल आणि संपवलाय 5व्या बॉल वरती फलंदाज सागर कांबळीचा खेळ शांत केलाय. कोण कोणावरती बारी आज की शाम किसके नाम, कोणता संघ जाईल थेट फायनल मध्ये, कारण एकाच आईची 2 मुले सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळतात. खर तर गुडसरंपाडा म्हटली तर त्या गावातून आज 2 संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झाले. थेट आपण पाहिला दत्तकृपा गुडसरंपाडा बी संघ अर्थातच पवन आणि हेमंतचा संघ डायरेक्टली फायनल मध्ये त्याने प्रवेश केलाय. परंतु दुसऱ्या साईडनं सध्या तरी मी म्हणेन गुडसरंपाडा ए संघ संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल 6 ची गरज. सैरा चित्रपट सर्वांनीच पाहिलाय, त्यामध्ये मला एक डायलॉग आठवलाय, ठोकलात तर जिंकलात आणि उकलात तर मुकलात. कोणता संघ जिंकेल या मॅच मध्ये? 1 बॉल 6 ची गरज. स्ट्राइक एंड वरती मनोज कांबडी. यावेळेस आपण पाहतोय फटका इथे ठोकलाय मनोज कांबडी आणि त्याच्या बॅट मधून इथे बिग हिट षटकार. आज श्री सिद्धिविनायक काराव टीम मैदानाच्या आतमध्ये जल्लोष करतीये. हम भी किसी से कम नहीं हे सांगत असताना हार्ड लक टीम गुडसरंपाडा ए संघ सेकंड करून मैदान खाली करा, कारण दरवर्षी देखील या क्रणांगणावरती तुम्ही खेळत असता. परंतु हार्ड लक टीम गुडसरंपाडा ए संघ आज दत्ता मात्र नाराज असतील. कदाचित 12 चेंडूंमध्ये 39 धावा बनवणं कठीण होता. परंतु आम्ही नेहमीच म्हणतो ना, कुठलीच तुम्हाला धावा संख्या क्रिकेटमध्ये विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. आणि खर तर या मॅच मध्ये आपण पाहतोय आज श्री सिद्धिविनायक काराव टीमनं नवत्याचं होतं करून दाखवलंय. मी उभ्या आयुष्यामध्ये हा सामना कधीच विसरणार नाहीये. बऱ्याचदा वेळा मी प्रत्येक स्पर्धेमध्ये देखील कॉमेंट्रीसाठी जात असतो, समालोचकसाठी जात असतो, परंतु असा सामना मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाहीये. हार्ड लक टीम गुडसरंपाडा ए संघ. दत्ताभाऊ आपण नाराज व्हायचं नाहीये, क्रिकेट आहे. तुमचं देखील या ठिकाणी मान सन्मान निश्चितच करणार आहोत. खरं तर दत्ता म्हटलं तरी एक चांगला गोलंदाज